राजारामपुरी इथल्या लकी बाजार समोर एस आर्केड ही इमारत आहे। या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मसाज पार्लरच्या नावाखाली एक महिला वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती बेळगावमधील सामाजिक कार्यकर्ते जेम्स वर्गीस आणि त्यांच्या टीमला मिळाली होती। वर्गीस यांनी याबाबतची माहिती कोल्हापुरातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पोलिसांना दिली। शुक्रवारी पोलिसांनी इमारतीवर छापा कारवाई केली। यावेळी मॅनेजर म्हणून काम करणारी एक महिला या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। पोलिसांनी या महिलेसह इथं ग्राहक म्हणून आलेल्या तिघांवर गुन्हा दाखल केलाय। पाचगावमधील उमेश शिंदे, वैभव हावलदार आणि कळंबा इथला गणेश सोनवणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत। पोलिसांनी या ठिकाणाहून 5 पीडित महाविद्यालयीन युवतींची सुटका केली आहे। तसंच 2 दुचाकी, 4 मोबाईल संच असा सुमारे 1,86,892 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एम. कोल्हाळ, सहाय्यक फौजदार सायली कुलकर्णी, राजेंद्र घाटगे, मीनाक्षी पाटील, सायली कुलकर्णी, बाळकृष्ण सूर्यवंशी, अश्विनी पाटील, तृप्ती सोरटे यांनी मिळून केली आहे। दरम्यान रात्री उशिरा संशयित 3 ग्राहक आणि एका महिला संशयित आरोपीला राजारामपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं होतं। आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या या मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाची पोलिसांना कोणतीच माहिती नव्हती का? बेळगावमधील सामाजिक कार्यकर्ते या व्यवसायाची माहिती पोलिसांना देत असतील तर मग हे मसाज पार्लर चालवण्यासाठी कुणाचा राजकीय वरदहस्त आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं समोर आलेत।